तुझं दर्शन झालं आई. माझं मन तृप्त झालं. आज लागली होती ती केव्हा तुझ्या प्रत्यक्ष दर्शनाची, तुझ्या मूर्तिबद्ध स्वरूपाची, आणि आज ते दर्शन मला झालं. आई, तृप्त झाले मी. माधवी, स्वर्ग लोकांचा त्याग करून या मृत्यू लोकांच्या ठिकाणी एकांतवासात कळूला या दिवसापासून ज्या अग्निज्वाला देवीची एकनिष्ठपणे भक्ती केलीस, हो, आणि म्हणूनच ही अग्निज्वाला देवी तुझी आई अमूर्त स्वरूपात तुझ्या समोर उभी हा, प्रसन्न आहे. आदि माया आदि शक्ती या विश्वाची जननी म्हणून तिची ख्याती. ती अग्निज्वाला देवी आज तुझ्यावर प्रसन्न आहे. पण आज प्रत्येक इच्छा तुझी परिपूर्ण करण्यासाठी आज मी मूर्त स्वरूपात तुला दर्शन दिले. बोल, काय हवंय माझ्या बाळेला? आई, माझ्या मनात असेल ती इच्छा तू पूर्ण करणार. आई, का कुणाच मला प्रत्येक दिवशी स्वप्न भास होत आहे, आणि त्या स्वप्नात एक सुंदर नवतरुण नवयोग माझ्या स्वप्नात येतोय. आई, त्या युवराजाला मी ओळखते, पण तो युवक मला मात्र ओळखत नाही. आणि ते कोण असेल तर राज करते सुरत. आई, ज्यावेळी मी स्वप्नात त्याला पाहिलं ना, त्याच वेळी मनोमने मी ठरविलं, मला त्यांच्या जीवनात त्याची सौभाग्यवती व्हायचंय. त्यांच्या समवेत मला लग्न करायचंय. माधवी, हा, इच्छा तुझी खूप चांगली. तुझ्या भवितव्यासाठी खरोखरच ही तुझी इच्छा योग्य आहे. हो, राजा सुरतला तू ओळखतेस, पण तो राजा सुरत तुला ओळखत नाही. तरी स्वतः तुझ्या जीवनाचा जोडीदार कसा बनेल असा प्रश्न तुझ्या मनी वावरतोय. हो, चिंता करू नकोस. ही अग्निज्वाला देवी तुला आशीर्वाद देते. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. लवकरात लवकर राजा सुरत याची तुझी गाठ भेट होईल, आणि तू त्याची धर्मपत्नी त्याच्या जीवनात एक सुखाचा फोन करण्यासाठी माधवी तू तत्पर होशील. आई,